नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आहे ना 2 दिवस झाले मी ब्लॉग काय टाकत नाही, तर म्हटलं आज टाकावं. तर आज मी घोसाळ्याची भाजी घेतली करायला. एकदम बघा अशी मस्त कवळे आहेत. भजे खूप छान लागतात, आम्ही भजेच करत असतो. पण आज म्हटलं जाऊ द्या, साधी आणि सोपी झटकीपट होणारे भाजी. टायमिंग एवढं तुम्हीच सांगा की कुठल्या टायमिंगला मी ब्लॉग टाकला पाहिजे. कारण की माहिती आहे का, मला वेळ भेटेल तसं मी बनवते, पण कुठल्या वेळ टाकावत हे म्हणजे टायमिंग हे माहिती नाही. तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की ब्लॉग कुठल्या टायमिंगला टाकला पाहिजे. तर बघा इथे असा मनू झोपलाय. बघा मनू झोपलाय मस्त. 2 दिवस ना जास्त झोपलाच नाही. आणि हे बघा अक्षय इकडं झोपून आहे ना, मध्ये मध्ये बोलतोय. तुम्हाला दिसतोय का अक्षय? हे बघा हे बघा हे बघा. हा मध्ये मध्ये करतोय. आणि मनूचा खोका आहे इथे जे दिसतोय इथे ना. मनू बसतो त्याच्यात खेळतो. आणि निखिल बसलाय बघा असा पाठीमाग. बघा काय करतोय निखिल? अभ्यास करतोय. अभ्यास नाही निखिल अभ्यास करतोय. जिम वरतून आलाय. तर घोसाळ्याची भाजी मला खूप आवडते आणि शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही. एकदम कवळा कवळा घोसाळा आहे. तर तुम्ही काय बोलतात? काय काय ठिकाणी हे घोसाळ्याला वेगळंच काहीतरी नाव आहे. आमच्याकडे घोसाळा बोलतात, काही शिरळी बोलतात, पण आमच्याकडे ते दोडका आहे ना, इकडे शिरळी बोलतात आणि आमच्या गावाला नाही, इकडे शिरळी बोलतात आणि गावाला दोडका बोलतात. तर कुठल्या टायमिंगला टाकला पाहिजे ब्लॉग ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला आता मी घेते भाजी बनवून. तर बघा निखिल आहे ना इथे अभ्यास करत होता आणि आता निखिल चाललाय क्लासला. हाय काय? हाय. तर म्हणून त्याची जागा घेतली. आता बघितलं का म्हणून कुठे बसलाय? मग बॅक कॅमेऱ्याला दाखवते. बघा इथे तो अभ्यास करत होता, तर आता मनू बसलाय. मनू अभ्यास करते आता ना. मनू काय करतो तू? हा मनू तू अभ्यास करतो? हं तुझी खुर्ची आहे ना? कोणाची खुर्ची आहे मनू? तुझी आहे ना? निखिल बसतो ना तुझ्या खुर्चीत? हां, तो त्याच्यात झोपतो बसतो ना म्हणू. तर म्हणून त्याच्यामध्ये झोपतो बसतो. आणि आज निखिलने घेतले. निखिल कधी कधी घेतो अभ्यासासाठी, कारण इथे स्टडी टेबल भिंतीत लावलेला आहे ना, तर मग बसतो तो त्या अभ्यासाला. तर आज म्हणू बाहेरच बसला होता. आता तो निखिल चाललाय तर तो येऊन बसलाय. तर आता बसलाय बघा. निखिलचा 4चा क्लास आहे. तर बघा दुपारचे 4 वाजले तरी पण हे बघा ऊन नाही आहे. सगळं म्हणजे असं धुळकट धुळकट. 3-4 दिवस झाले असं. ते तुमच्याकडे आहे का असं आबाळ वगैरे येते का? आणि अजिबात ऊन वगैरे नाही, फ्रेश वाटत नाही एकदम. असं म्हणजे ऊन वगैरे असलं तर फ्रेश वाटतं. थंडी पण नाही, आता गरम होतं आहे. तर तुम्हाला दाखवते बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. तर बघा अजिबात ऊन नाही आहे. आता आंब्याला तेवढा तुरा आला आहे, त्याच्यावर तर रोग पडेल. तर बघा असं अजिबात ऊन नाही, आभाळ आले. तर मी आता तुळशीचं हे टाकलेलं बीत असे रोप उगवलेत बघा बारीक बारीक.
आणि ह्याच्यामध्ये हे बघा मी लाल भोपळा असतो ना त्याची बी लावलेली रसतवर आले. आणि हे झेंडूचं झाड बघा मस्त पैकी चालले आता, मस्त फांद्या फुटल्यात त्याला. तर चला, ऊन नाही काय नाही, फ्रेश नाही वातावरण. तर बघा, व्हिडिओ आवडला ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.